गुगल कडनं पैसे मिळवायचे. ते कसे ते सांगतात. ही ऍड दिसली वरती, सगळ्यांना ऍड दिसली वरती, इथे दिसली आहे खाली. असं तुम्ही जेव्हा वेबसाईट बघत असाल तेव्हा तुम्हाला ऍड दिसतात आजूबाजूला, सतत ऍड चालू असतो. हे सगळ्या गुगल ऍडसेन्सच्या ऍड्स, व्हिडिओ असतात, बरेच ऍडव्हर्टायझिंग असतात. आता हे कसं होतं, गुगल ऍडसेन्स कडनं पैसे कसे मिळतात ते सांगतो. साईड ऍड असतात, बऱ्याच ऍड, खूप प्रकारचे ऍड्स. गुगल ऍडवर्ड्स मधनं ऍड्स करतात लोक आणि गुगल ऍडसेन्स मधनं लोकांना पैसे मिळतात. या दोन्हीसाठी तुम्हाला गुगल ऍड्सला पण अकाउंट पाहिजे आणि गुगल ऍडसेन्सला पण अकाउंट काढावं लागतं, जे फ्री असतं. याचे कुठे तुम्हाला गुगल काही पैसे देईल. गुगल ऍडसेन्सला तुम्ही अकाउंट काढल्यानंतर तुमची वेबसाईट पाहिजे. तुमची वेबसाईट पाहिजे स्वतःची. गुगल ऍडसेन्सला जेव्हा तुम्ही अकाउंट काढता तुमची स्वतःची वेबसाईट पाहिजे किंवा YouTube चॅनल पाहिजे. दोन पैकी कुठली गोष्ट झाली. सर वेबसाईट फ्री पाहिजे का घेतलेली पाहिजे, फर्स्ट घेतलेलं पाहिजे का फ्री पाहिजे? मोस्टली जर बिझनेस करताय थोडेसे इन्व्हेस्टमेंट करा, फ्री वाली वापरू नका. फ्री मी जे सकाळी सांगितलं ना, फ्री नोम आणि इन्फिनिटी त्याच्यावर चालतं, याच्यावर नाही चालत. हे 000 वरती ऍडसेन्स नाही चालत. ते फ्री नोम आणि इन्फिनिटी फ्री सांगितलं त्याच्यावर तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता, काही प्रॉब्लेम. आता याच्यात मी तुम्हाला एक उदाहरण देतो जे मी सगळ्यांना सांगत असतो. थोडंसं स्वतःचं कौतुक केलं त्याचं. मी 1 वर्षापूर्वी लग्न केलं आणि दुबईला गेलो फिरायला. हे सांगायचं असतं. दुबईला गेलो तर तिथे काय केलं मी गेलो तो बिझनेसच्या दृष्टिकोनातून. म्हणजे मला फिरायला जाणं हा माझा काही गोल होता की दुबईमध्ये मला माझा बिझनेस एक्सपांड करायचा म्हणून मी गेलो. तर आता या ऍडसेन्सच्या माध्यमातून तुम्ही पैसे कसे कमवू शकता हे उदाहरणार्थ तुम्हाला समजावून सांगतो. टेक्निकल गोष्टी मी सांगत नाही. का सांगत नाही? कारण लिहून घ्या, गुगल अकॅडमी फॉर ऍड्स. गुगल अकॅडमी फॉर ऍड्स हा फ्री कोर्स आहे. हे जे मी आता एवढं बोलतोय हे सगळं तिथे छान पद्धतीने माझ्यापेक्षा खूप इझिली, फक्त इंग्लिश लँग्वेज आहे, इझिली सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही रेफर करू शकता. गुगल अकॅडमी फॉर ऍड्स गुगलवर टाकलं तर लगेच तुम्हाला सापडेल. याच्यातून तुम्ही हा सगळा कोर्स करू शकता. ऍडसेन्स, ऍडवर्ड्स हे सगळं मी जे आता पुढे बोलणार आहे गुगलशी रिलेटेड हे सगळं फ्री मध्ये अवेलेबल आहे. खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर गुगल एक एक्झाम घेतो तुमची. 100 मार्काची एक्झाम असते. त्याच्यात 80 मार्क जर तुम्हाला पडले तर तुम्ही पास होता आणि तुम्ही गुगल सर्टिफाईड होता. जे मी होतो ते 1च वर्ष व्हॅलिड असतं. माझं 2 महिन्यापूर्वी ते एक्सपायर झालं. आता मला एक्झाम द्यायला वेळ मिळत नाही. 1च वर्षासाठी तुम्हाला सर्टिफिकेशन मिळतं आणि तुम्ही गुगल सर्टिफाईड म्हणून काम करू शकता. हे गुगल सर्टिफिकेशन तुमचं BCom MBA यालाही व्हॅल्यू एवढी व्हॅल्यू असते कारण हे इंटरनॅशनल लेवलला चालतं. मी या सर्टिफिकेशनवरती USची, UKची, ऑस्ट्रेलियाची कामं घरी बसून मिळवली होती. त्यामुळे हे सर्टिफिकेशनचं तेवढी व्हॅल्यू आहे. हे तुम्हीही करू शकता. हा कोर्स सिरियसली करा. खूप छोटा कोर्स आहे. एक्झाम पास व्हा. कोणाचा प्रश्न येईल मी आत्ताच सांगतो. पहिला जर फेल झाला तर दुसऱ्या दिवशी चालू होतं परत. दुसऱ्यांदा फेल झाला तर 3 दिवसांनी परत एक्झाम देऊ शकता. परत फेल झाला तर 1 महिना तुमचा अकाउंट ब्लॉक होतो आणि असं तुम्ही देऊ शकता. पण फेल होऊ नका. सगळे व्हिडिओ आणि रिसोर्स अवेलेबल. त्याच्यामध्ये प्रश्न जे असतात MCQ असतात. फक्त क्लिक करायचं, 4 ऑप्शन क्लिक आणि असायच्यात माझे परफेक्ट मटके बसतात. त्यामुळे गुगल सर्टिफाईड झालं. तर हे गुगल सर्टिफिकेशन जर तुम्ही केलं तर मी आता जे गुगल ऍडवर्ड्स सांगतोय, ऍडसेन्स सांगतोय, पुढे 2-3 गोष्टी सांगणार आहे. या सगळ्या तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्ट मोबाईलवर जिथं तुम्ही असाल तिथं तुम्ही शिकू शकता. अवघड आहे का काय? फक्त सेल्फ एफर्ट्स थोडे घ्यायला लागतील. आणि हे जर तुम्ही शिकलात आणि ऍड्स तुम्हाला जमायला लागलं हे सगळं तर बाहेर प्रचंड मागणी आहे. इंडियात तर आहेच, बाहेरही प्रचंड मागणी. आणि बाहेरची लोक आपल्याला कामं देतात कारण ते आवडत नाही खरं मला आवडत, पण चीप कॉस्ट लेबर आहे आपल्याला. त्यांना आपण खूप चीप मध्ये अवेलेबल होतो. त्यांच्यासाठी ती कॉस्ट अगदी रोजचा खर्च करण्यासारखी असते. पण आपल्यासाठी असं होतं महिन्याचा खर्च. त्यामुळे तुम्ही हे करा आणि खरंच गुगल सर्टिफिकेशन केलं तर तुम्हाला बाहेरची कामं पण मिळतील. आता मगाशी मी उदाहरण देतो दुबईचं. ऍडसेन्स, ऍडवर्ड्स हे सगळं तुम्हाला या उदाहरणामध्ये मला असं वाटतं नक्कीच समजेल. मी दुबईला गेलो होतो. मी कुठल्याही टूरवाल्याचं पॅकेज घेतलं ना, वीणा वर्ल्डचं घेतलं ना, केसरीचं घेतलं ना, सगळ्यांची चौकशी करून आलो. ते असं वाटलं हे नाही परवडत, ते आपण आपलं चालू. मी आमचे गेलो. तर मी सगळं गेलो आणि या सगळ्यांचे पॅकेजेस होते ते आणि माझं मी जे गेलो त्याच्यामध्ये तफावत भरपूर होती. जवळपास 30% तफावत होती. जे मला 1 लाखात 5 रात्र देत होते मी 9 लाख होता. 1च लाखात फ्लाईट बिल, विजा सगळं त्याच्यात झालं. तर मला असं कळालं की याच्यावरती ब्लॉग होऊ शकतो. मी अजून केला नाही पण हे उदाहरण त्याला सांगणं म्हणून तुम्हाला सांगतो. याच्यावरती ब्लॉग होऊ शकतो. ब्लॉग का होऊ शकतो कारण दुबईला जाणारी पुण्यातनं दुबईला, मुंबईतनं दुबईला, दिल्लीतनं दुबईला जाणाऱ्या सगळ्या फ्लाईट फुल असतात. थोडक्यात इंडियन टुरिस्ट किंवा इंडियन लोक दुबईला खूप जात असतात.
त्याच्यामुळे गुगलवरती त्यांचे फ्लाईट्स, तिकडचे हॉटेल्स हे सतत सर्च होत असतं, सतत सर्च होत असतं. तर हे सर्च होत असताना जर मी हा ब्लॉग तयार केला की हाऊ टू ट्रॅव्हल दुबई इन लो कॉस्ट बाय सेल्फ, किंवा हाऊ टू ट्रॅव्हल इन दुबई 50,000 लेस दॅन 50,000, किंवा तुमचं दुबईमधला 9 रात्रीचा हनीमून 1 लाखात तुम्ही कसं करू शकता, असा काहीतरी जर ब्लॉग क्रिएट केला तर लोक त्याला व्हिजिट करतील. कारण काय, प्रत्येकाला चीप हवं असतं. किती मोठी व्यक्ती असते तरी त्यांना कुठेतरी पैसे वाचवायचे असतात. तुम्ही ट्रॅव्हलिंगला चालू कशाला असेल, 5 स्टार हॉटेलला स्वस्तात नाही राहतो, कशाला 5 स्टार 3 स्टार राहतो. तर मी काय करणार, माझ्या ब्लॉगमध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन करणार, मी कुठे राहिलो, काय केलं, लो कॉस्ट मध्ये गेलो, आणि सतत ते कीवर्ड्स वापरणार. लो कॉस्ट ट्रॅव्हल्स इन दुबई, स्टे दुबई इन लो कॉस्ट, दिस हॉटेल, रेफर दिस हॉटेल, हे सगळं मी तिथे टाकल्यानंतर जेव्हा लोक सर्च करतात तेव्हा त्यांना गुगलवरती कुठेतरी माझा ब्लॉग दिसायला लागेल. माझा ब्लॉग दिसल्यानंतर त्यांनी क्लिक केलं, माझा ब्लॉग ओपन केला, जसं इथे ऍडव्हर्टाईज दिसत आहे तसं त्यांनाही साईडला ऍडव्हर्टाईज दिसतील. जर मी गुगल ऍडसेन्स इन्स्टॉल केला असेल माझ्या त्या वेबसाईटला, येते लक्षात, गुगल ऑटोमॅटिकली ऍड दाखवतो डिपेंडिंग अपॉन माय ऍक्टिव्हिटी मध्ये काय सेव्ह होतं. सपोज एक सिच्युएशन घेऊया की मी हा ब्लॉग बनवलेला आणि कुठेतरी एक व्यक्ती आहे जी दुबईला शिकायला चालली, ठीक आहे, ती शिकायला चालली आहे. त्यांनी सर्च केलं हाऊ टू ट्रॅव्हल, हाऊ टू स्टे लो कॉस्ट इन दुबई, त्याला माझा ब्लॉग दिसला, त्यांनी ओपन केला. त्याला साईडला ऍड कुठल्या दिसली, पीजी, दुबई मधलं पीजी, दुबई मधल्या चांगल्या युनिव्हर्सिटी, दुबई मधले चांगले कॉलेजेस, दुबई मधले चांगले क्लासेस, हे सगळं त्याला दिसतं. कारण काय, कारण तो तिथे चालला, फिरायला नाही चालला, तो युनिव्हर्सिटीसाठी चालला. आता हे गुगलला कसं कळलं, माय ऍक्टिव्हिटी, माय प्रोफाईल मध्ये सगळा डेटा सेव्ह होता. रिसेंटली त्यांनी सगळं सर्च केलं होतं कुठलं कॉलेज चांगलं आहे, कुठली युनिव्हर्सिटी चांगली, त्याच्यामुळे त्याला तो ते ऍड दिसले. आता सिच्युएशन 2, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये तो दोघं जण फिरायला चालले, त्यांना कुठले दिसणार तिथे, दुबई मधले हनीमून पॅकेज स्वस्त कुठे, दुबईमध्ये तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगला स्वस्त मध्ये मिळेल, कुठे त्यांना कॅन्डल टेलर मिळू शकतो, कुठे त्यांना सफारी मिळेल, त्यांना ते दिसणार. माझा ब्लॉग तोच आहे, गुगल ऑटोमॅटिकली ऍड दाखवतो, आपल्याला काही करायला लागेल. गुगल काय दाखवतो, कारण त्या लोकांनी ऍडवर्ड्स मधनं गुगलला पैसे देतात. मग गुगल काय करतं, त्यांच्याकडनं 2 रुपये घेतं, स्वतः 70% ठेवतं आणि गुगल ऍडसेन्स ज्याला 30%, अशी ती सायकल सगळी चालू असते. येते लक्षात, नक्की कळतंय. आता हे ऐकायला सगळं छान वाटतं, पण जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करायला जाल तेव्हा थोडंसं ते डिफिकल्ट जातं, कारण त्याच्यात मग पैसा इन्व्हॉल्व होतो, कुठेतरी तुम्हाला बजेट लावायचं. बरं, ऍडसेन्स अजून एक तुम्हाला सांगतो, ऍडसेन्स या सगळ्यासाठी तुम्हाला कोड मिळतो तुमचा अकाउंट ओपन करताना, तो तुमच्या वेबसाईटला तुम्हाला इन्स्टॉल करा. सगळी प्रोसेस त्या ऍड्स अकॅडमी फॉर ऍड्स मध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, म्हणून हा एका दिवसात कोर्स होऊ शकतो. जर हे सगळं मी एक्सप्लेन करून दाखवत बसलो तर हे मग अवघड होईल, ते एका दिवसात नाही, मग ते खूप महिना झाले. तर तुम्ही ते करा प्रोसेस, आणि ऍडसेन्स जर तुम्ही तिथे हे केलं, इन्स्टॉल केलं आणि तुम्हाला रेव्हेन्यू मिळायला लागला, तर जेव्हा तुमचे $100 होतात, म्हणजे आता साधारण 6,700 होते, त्याच्यानंतरच तुम्हाला विड्रॉ करता येतात. युट्यूबवाल्यांना माहिती असेल, जेव्हा तुमचे $100 होतात त्याच्या आधी तुम्हाला पैसे विड्रॉ करायचा ऑप्शनच येत नाही. त्यामुळे असे मेसेजही करू नका, फोनही करू नका की ते बँक कुठे टाकायचं, आमचं झालं सगळं नाही. तुमचे $100 झाल्याशिवाय तुम्हाला पेमेंट विड्रॉ करता येत नाही, बँक ऍडचा ऑप्शनच येत नाही. जेव्हा तुम्ही $100 टच करता तिथे लगेच ऑप्शन येतो, हे विड्रॉ युअर मनी ऍड बँक अकाउंट. मग तुम्ही तिथे बँक अकाउंटचे डिटेल्स टाकू शकता आणि मग ते पैसे वायर ट्रान्सफरनी काय जे काय रेट असेल एक्सचेंजचा, तो रेट करून तुम्ही पैसे तुम्ही मिळवू शकता. तर हे झालं ऍडसेन्स. येते लक्षात, थोडे चेहरे डगमगलेले वाटतात. हा टेक्निकल आहे मला माहिती आहे, पण तरी समजून घ्या, कारण हे महत्वाचं आहे. तर त्या ऍडसेन्स काल ऍडसेन्स मधनं पैसे मिळवू शकतो. युट्यूबला सुद्धा जे ऍड दिसतात ना स्टार्टिंगला, तुम्ही स्किप करतात, ते ऍडसेन्स मधनं दिसत नाही, त्या ऍडवर्ड्सच असतात. आणि ऍडसेन्स दोन्ही, ते जसं ऍडवर्ड्स वाला पैसे देतो, ऍडसेन्स वाला त्या युट्यूबच्या चॅनल मधनं पैसे कमवतो. म्हणजे ज्याचं चॅनल असतं तो ऍडसेन्स वाला असतो आणि ज्यांनी ऍड दिलेली असते तो ऍडवर्ड्स वाला असतो. हे जर तुम्हाला कळालं ना तर गुगल ऍडवर्ड्स ऍडसेन्स तुम्ही करू शकता. आणि टेक्निकल पार्ट असा तुम्ही तो व्हिडिओ रेफर करा, त्याच्यात अगदी इथे क्लिक करा, हे ओपन करा, असं व्यवस्थित दिलेलं आहे. तुम्ही इझिली तुमचे कॅम्पेन्स क्रिएट करून तुमचं मार्केटिंग करू शकता. आता या सगळ्यात महत्त्वाचं असतो, त्यानंतर या सगळ्यात महत्त्वाचं असतं कीवर्ड्स. हा सगळा गेम चालतो तो कीवर्ड्स. मगाशी मी पण जे बोलत होतो दुबईचा मी ब्लॉग बनवेन, त्याच्यात मी काय बोलत होतो, लो कॉस्ट ट्रॅव्हल इन दुबई, चीप फॉर ट्रॅव्हल इन दुबई, चीप हॉटेल इन दुबई, बिलो 1 लाख हॉटेल, बिलो 1 लाख ट्रॅव्हल टू दुबई, हे सगळे कीवर्ड्स असतात. ते कीवर्ड्स महत्त्वाचे असतात. आता हे कीवर्ड्स कुठून शोधायचे ते बघू. क्रोम, उबर सजेस्ट नावाचं टूल आहे, फ्री टूल आहे, उबर सजेस्ट दाखवतो.
गुगलचं वेबमास्टर टूल सुद्धा येतं. ते थोडंसं डिफिकल्ट आहे दाखवायला. हे त्याचाच आहे, त्याचाच डेटा आहे, फक्त हे जरा वापरायला सोपं. वेबमास्टर टूल सुद्धा असतं जे लिगली वापरलं सोपं, पण हे जरा सोपं असल्यामुळे आपण हे दाखवायला सोपं आहे आणि बघायला सोपं म्हणजे तर आता इथे गुगल सजेस्ट याच्यामध्ये आपण काय बघू शकतो की मार्केटमध्ये कीवर्ड्स कुठले ट्रेंडिंग आहेत. एखादा कोणी कीवर्ड सांगावा त्यांच्या बिझनेस रिलेटेड, कुठलाही साधा कीवर्ड सांगा. रेस्टॉरंट. सर्च. कीवर्ड टाकल्यानंतर तो त्याचा रिसर्च करतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसणार आहे आता की हा कीवर्ड एवढा सर्च व्हॉल्यूम आहे, म्हणजे गुगलमध्ये एवढा सर्च व्हॉल्यूम किती येतो 40,90,000. 40,90,000 लोक रेस्टॉरंट असं गुगलवरती सर्च करतात किंवा लोक म्हणण्यापेक्षा इतक्या वेळात सर्च झालं. पुढे त्याची एसईओ डिफिकल्टी दिली आहे, जास्ती समजून घेऊ नका, ते खूप ऍडव्हान्स पार्टनर आहे. पण एसईओ डिफिकल्टीचा अर्थ असा आहे लोक याच्यावरती एसईओ करतायत त्यामुळे त्याची डिफिकल्टी जास्ती. तुम्हाला जर नॉर्मल एसईओ करून गुगलवरती पहिल्या रँकवरती पहिल्या पेजवरती येत असेल तर ते अवघड जाणार आहे, कारण खूप लोक तो कीवर्ड वापरतात ऑलरेडी एसईओ. पेड डिफिकल्टी 2 म्हणजे काय, कॉस्ट पर क्लिक 13 रुपये दिसते. म्हणजे जर तुम्ही हा कीवर्ड तुमचा गुगल ऍडवर्ड्सला वापरला तर तुम्हाला गुगलला एका क्लिकसाठी 13 रुपये द्यायला लागतात. आणि सेम जर तुम्ही हा ऍडसेन्स साठी वापरला तर 13 ते 70% कट करून 30% गुगल तुम्हाला देईल. सेम चालू करून थोडं खाली. आता जानेवारीमध्ये किती सर्च केले, फेब्रुवारीमध्ये किती सर्च केले, मार्चमध्ये किती सर्च केले, एप्रिलमध्ये किती सर्च केले, सगळा डेटा तुम्हाला मिळेल. तुम्ही याच्यावर तुमचे कीवर्ड ठरवू शकता आणि खाली काही सजेशन्स पण असतात. रेस्टॉरंट नियर मी किती सर्च झालाय त्याचा सगळा डेटा तुम्हाला, त्याची डिफिकल्टी काय, त्याचे चार्जेस काय चालू आहे. हे रेस्टॉरंट हा कीवर्ड जरा थोडा हाय, म्हणजे त्याची कॉस्ट हाय आहे, पण मग याच्यातले तुम्ही लो कॉस्ट मध्ये पण शोधू शकता. खाली 8 रुपयाला पण आहे. 1.38 रेस्टॉरंट गेम्स. आता रेस्टॉरंट गेम्सचा कीवर्ड जास्ती चालत नसल्यामुळे त्याला 1 रुपया 38 पैसे. तर असे तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड तुम्हाला काय वाटतं की लोक काय सर्च करतील त्याच्यानंतर आपली वेबसाईट दिसायला पाहिजे, हा तुम्हाला तुमचा अभ्यास करायला लागेल. आणि तो अभ्यास केल्यानंतर इथे येऊन तुम्ही ते खरंच कीवर्ड लोक शोधतात का हे तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल. आणि कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हा नाही हेच सर्च करतील, पण ते ऍक्च्युअल मध्ये नसतं. तर ते इथे तुम्हाला सर्च करायला लागेल आणि मग त्यातलाच कीवर्ड घेऊन तोच वापरायचा. आणि हा अनालिसिस का महत्त्वाचा आहे, हा तुमच्या ब्लॉग मध्ये यायला पाहिजे. तुमचा जो ब्लॉग असतो कंपल्सरी एसईओ साठी तुम्हाला ब्लॉग लिहिणं कंपल्सरी आहे. ब्लॉग म्हणजे काय थोडक्यात माहिती. तर त्या ब्लॉग मध्ये हा कीवर्ड 5 वेळा यायला पाहिजे. 5 टाइम्स. 400 ते 500 वर्डचा मॅक्झिमम ब्लॉग पाहिजे, त्याच्यात हा कीवर्ड 5 वेळा यायला पाहिजे. मग तो तुम्ही कशाही पद्धतीने आणा पण तो 5 वेळा यायला पाहिजे. मग रेस्टॉरंट इन सोलापूर करा किंवा बेस्ट रेस्टॉरंट इन सोलापूर किंवा काय तुम्ही तो कीवर्ड ठरवू शकता. मग तो कीवर्ड इथे 5 वेळा यायला पाहिजे ब्लॉग मध्ये. आणि तुमच्या मेटा डिस्क्रिप्शन वगैरे ते नंतर आपण बघूया. काय आलं लक्षात? कीवर्ड इकडनं तुम्ही तुमचा कीवर्ड ठरवा. 50 एक कीवर्ड काढून ठेवायचे आणि मग त्याच्यात तुम्ही अभ्यास करू शकता की कुठला कीवर्ड घ्यायचा, कसा घ्यायचा, काय घ्यायचं. 50 कीवर्ड तरी काढून ठेवा, कारण इंस्टाग्रामलाच 30 कीवर्ड झाला. तुमच्या बिझनेस रिलेटेड 30 कीवर्ड तुम्ही इंस्टाग्रामलाच वापरू शकता. त्यामुळे तुमच्याकडे 50 असलेले कधी पण. ठीक आहे. काय आलं सर? एकदम सोपं आहे. इकडनं तुम्ही सगळा डेटा करू शकता आणि त्या डेटाचा वापर करून तुमच्या वेबसाईटला, तुमच्या फेसबुकला, तुमच्या सगळीकडे तुम्ही ते कीवर्ड हॅशटॅग करून कीवर्ड वापरू शकता. आता परत आपल्या याला वर्डप्रेसला प्लगइन्स. आता आपण काय करणार आहे, एसईओ आपण बघत होतो मगाशी, बरोबर आहे. एसईओना ऍडसेन्स ऍडवर्ड्स तुम्हाला सांगितलं. आता एसईओ करण्याचा बेसिक तुम्हाला सांगतो. कीवर्ड रिसर्च झाल्यानंतर काय करायचं, प्लगइन्स मध्ये जाऊन ऍड न्यू प्लगइन करायचं. एसईओचे 2 प्लगइन मार्केटमध्ये 90% डिजिटल मार्केटिंग वाले एजन्सीज वापरतातच. पहिलं प्लगइन आहे योस्ट टेक्यो एसईओ, जे थोडासा प्रॉब्लेम वाला असतं, ते वापरू नका जास्ती, पण कारण ते कस्टमायझेशन करायला थोडं अवघड आहे. दुसरं आहे ऑल इन वन एसईओ, ते वापरा. ऍड न्यू करा आणि ऑल इन वन एसईओ करा. केलंय का? प्लगइन म्हणजे काय आलं सगळ्यांना, आपण एक्स्ट्रा फीचर वेबसाईटला जोडतोय. सर्च ऑल इन खाली आहे.
हे तुम्हाला एसईओ साठी मोस्टली मार्केटमध्ये जे आता डिजिटल मार्केटिंग करणारे लोक आहेत ते ऑल इन वन एसईओ किंवा दोस एसईओ आहे, दोनच एसईओचे प्लगइन वापरतात आणि मॅक्झिमम एसईओ याच्यातूनच करतात. 50% तरी एसईओ तुम्हाला याच्यातून तुमचं करता येईल ते इन्स्टॉल करतात. नेहमीप्रमाणे मागाशी केलं तसं इन्स्टॉल झालं की ऍक्टिव्हेट करायचं. वरती तुम्हाला दिसत असेल एसईओ ऑप्शन आलाय मध्ये, मगाशी नव्हता आता तो आला. त्याच्यावर एकदा क्लिक करा किंवा नव्हते पेजेस मध्ये जायचं, पेजेस मध्ये ऑल पेजेस. आता एसईओ करायचं म्हणजे काय करायचं, थोडीशी फसवी असते एसईओ मध्ये, म्हणजे लोकल आपली बोली भाषा म्हणजे फसवी असते. कशी फसवी असते, डेटा हे दिसते का तुम्हाला? आता एसईओ म्हणजे काय समजून घ्या. हे वरती कॉन्टॅक्टच दिसतंय, क्लिक मोस्टली दिसतंय आणि खाली क्लिक दिसते. ठीक आहे, दिसते तुम्हाला सगळ्यांना. आता हे टायटल आहे आपण इथे एडिट करू शकतो. खाली कॉन्टॅक्टस मध्ये वेगळं काहीतरी काय लिहिलंय. आता हे जे वरती आहे ना, वरती जी आहे ती लिंक आहे. आता हे आपण गुगल साठी तयार करतो. जेव्हा तुम्ही गुगलला सर्च करत असताना तेव्हा बरेचदा तुमचं असं होत असेल की लिंक वेगळीच असते, क्लिक करून आत गेले की काहीतरी वेगळंच असतं. तर ते काय होतं असं, तर ते एसईओ मिळवत असतं. रिलेव्हंट कीवर्ड टाकायचे. इथे मॅक्झिमम तुमचे कीवर्ड्स तुम्ही वापरा. समजा आता रेस्टॉरंट आहे तर तुम्ही इथं टायटल मध्ये रेस्टॉरंट पुढे कॉन्टॅक्ट असं काहीतरी तुम्हाला टाकायचं. डिस्क्रिप्शन टाका, जास्त नाही टाकायचं. येते खाली. आता हे काय दिसतंय माहिती का तुम्हाला, हे असं गुगलला दिसणार. जेव्हा आपण हे पेज इथे इंडेक्स स्पेस दिसतंय ना, जेव्हा आपण आपली वेबसाईट गुगलला सबमिट करू, सर्च कन्सोल मगाशी सांगितलं होतं, त्याच्यातनं जेव्हा आपण आपली ही वेबसाईट गुगलला सबमिट करू, तेव्हा जेव्हा मी हे पेज इंडेक्स करीन तेव्हा हे पेज गुगलवरती असं दिसतं. इथे मी जे टाकेन तेच गुगलला दिसणार, भले पेजवर काही असतं. इथे मी कॉन्टॅक्टच नाही टाकलं, वेगळंच काहीतरी टाकलं इथे या टायटलमध्ये, तरी तेच दिसणार वरती. वरती म्हणजे कुठे निळ्या रंगामध्ये ते दिसेल. लिंक जी आहे तीच लिंक असेल, ती चेंज होणार नाही आणि डिस्क्रिप्शन मी जे टाकेल तेच दिसेल. तर असं तुम्हाला तुमच्या बिझनेस रिलेटेड प्रत्येक पोस्ट, प्रत्येक प्रॉडक्ट, प्रत्येक इमेज, प्रत्येक ब्लॉग, तुम्ही जो काय डेटा टाकला असेल असं प्रत्येक गोष्ट तुम्हाला एसईओ करायला लागते. हे केल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की तुमचं एसईओ, तुमची गुगलला वेबसाईट दिसण्याचे चान्सेस आहेत. अजून बरीच प्रोसेस ऍडव्हान्स मध्ये असते. ही बेसिक, ही जरी तुम्ही करायला लागला तरी खूप मग ऑटोमॅटिकली अजून ऍडव्हान्स गोष्टी भरपूर आहेत. बॅकलिंक्स आहेत पुढे, मेटा डेटा आहे, भरपूर काही असतं पुढे. पण हे बेसिक तुम्ही करायला लागला, ह्याच्यातनं तुमची 5व्या-6व्या पेजवर वेबसाईट दिसायला लागेल, 100% पण हे सगळं व्यवस्थित ऑप्टिमाइज व्हायला पाहिजे. तुमचा डेटा प्रत्येक तुमचे रिलेव्हंट कीवर्ड्स गेले पाहिजे. जे गुगलला सर्च झाल्यानंतर तुमचा डेटा असा पाहिजे की गुगल तुमची वेबसाईट दाखवेल, तरच तुमचा या एसईओ केला जातो. ते एसईओ लक्षात थोडे मला माहिती आहे थोडंसं नवीन असल्यामुळे मला कठीण राहील, पण या गोष्टी जसं तुम्ही करायला लागाल ना, आणि मी 100% तुम्हाला कधी मदत करायला असेल तसं तुम्ही करायला लागलं तर नक्कीच खूप छान आहे. एसईओचे एका वेबसाईटचे सध्या मार्केटमध्ये कमीत कमी जर 10 कीवर्ड असतील 15,000 रुपये कमीत कमी सांगतोय मी, बेसिक सांगतो. 15,000 रुपये घेतात एका वेबसाईटचे. 10 कीवर्ड जर तुम्ही टार्गेट करत असाल तर 15,000 रुपये घेतात. 2 आहे, तुमचा बिझनेस असेल, वेबसाईट असेल तर तुम्ही हे पैसे वाचवू शकता. बिझनेस नसेल, काहीतरी नवीन करत असेल तर हे शिकून तुम्ही पैसे कमवू शकता. फॉरेन मधल्या वेबसाईट्स काय देतात आता मी सांगतो, तुम्ही करायला लागत तसं तुम्हाला कळेल. मजबूत पैसा यातून मिळतो. एसईओला सध्या मार्केटमध्ये प्रचंड डिमांड आहे. एसईओ आणि सोशल मीडिया मार्केटिंग या दोन गोष्टींना प्रचंड डिमांड आहे. फॉरेन कोणाने म्हणजे जो जनरलाइज आहे. हल्ली तर माझ्याकडे काही किराणा दुकानवाले म्हणत तेही म्हणतात आम्हाला एसईओ करायचं. एसईओ काय असतं आमचं गुगलवर दिसत नाही, ते मॉलवाले आमचा धंदा करायला लागले, बोलवायला लागले, आम्हाला पण एसईओ करायचं. एसईओ काय त्यांना माहिती नसतं. तुम्ही काय ते पैसे घ्या आणि एसईओ करा असं म्हणतात. त्यांचं काय एसईओ करणार, आता गव्हाचं एसईओ करू, ज्वारीचं एसईओ करू. आले लक्षात? बेसिक एसईओ हे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं असं खाली डिस्क्रिप्शन दिलेलं असतं एसईओचं. हे पहिले इन्स्टॉल करायला लागेल तुम्हाला ऑल इन वन एसईओ जे आहे ते केल्यानंतरच हा खालचा ऑप्शन दिसेल, नाही तर नाही दिसणार. म्हणून ते प्लगइन आपल्याला इन्स्टॉल करायला, कारण वेबसाईटमध्ये ते फीचर दिलेलं नाही. येते लक्षात? स्लाइड
ऍडसेन्स? पैसे एवढं पास झालं, पैसे मिळतात एवढंच माहिती आहे. गुगल ऍडसेन्स मधून पैसे मिळतात, गुगल ऍडवर्ड मधून आपले ऍडव्हर्टाइजमेंट करता येतात. ठीक आहे. नेक्स्ट गुगल एनालिटिक्स. आता हे टर्मिनॉलॉजी मी जास्त सांगत नाही तुम्हाला, हे डायरेक्ट जे प्रॅक्टिकली सांगतो. गुगल एनालिटिक्स म्हणजे काय असतं? बुक माय शो आहे सोलापूरमध्ये वापरला बुक माय शो, बरोबर? तुम्ही बुक माय शो वापरायला गेल्यानंतर किंवा Amazon फ्लिपकार्ट आहे, एखादं प्रोडक्ट तुम्ही बघता, खरेदी करता, खरेदी करायला जाता, पण असं काहीतरी नंतर नाही, असं सगळ्यांचं होतं, नुसतेच बघत असतं, बरोबर? त्याच्यानंतर थोड्या मेल येतो, नोटिफिकेशन नंतर मेल बुक माय शोचं की तुम्ही बुकिंग करत होता, हे प्रोडक्ट घेत होता, कुठं नाही. तर हे एनालिटिक्स तुम्हाला इन्स्टॉल करायला लागतं, गुगल एनालिटिक्स. याच्यातनं काय होतं, तुमच्या वेबसाईटवरती एखादा लाईव्ह, म्हणजे समजा आता एखादी वेबसाईट आपल्याकडे, माझी वेबसाईट आहे, माझ्या वेबसाईटवरती मी गुगल एनालिटिक्स टाकले आणि मी बसलोय बघतो. तुमच्यापैकी 5 जण माझ्या वेबसाईटवरती व्हिजिट केली, तर मला इमिजिएटली कळतं की 5 जण माझ्या वेबसाईटवरती आता लाईव्ह आहेत, ती कुठल्या पेजवर आहे, ती कुठे क्लिक करतात, हे सगळं मला दिसतं. लाईव्ह दिसतं, लाईव्ह म्हणजे दिसतं, ती माणसं दिसत नाही, ती फक्त ऍक्टिव्हिटी दिसते मला. तर याच्याने काय होतं, मला लक्षात येतं की एवढे युजर्स आहेत. मग मी काय करणार, जर मला कळलं माझं प्रोडक्ट, समजा मी एसीओ सर्व्हिस विकतोय, ते एसीओच्या टॅब पर्यंत येऊन निघून गेले, त्यातले 4 जण, एक जण आम्ही तिथे खेळतोच, तर मला कळते आहे 4घांना परवडत नाही, हा आपला. मी इमिजिएट माझा मेल आयडी करतो, कारण गुगल माय ऍक्टिव्हिटीनुसार सगळ्यांची जीमेल आहे आणि मोस्टली आपण सर्च मोबाईलवरच करतो, त्यामुळे माझ्याकडे त्याचा ईमेलचा डेटाही घेतो आणि त्या ईमेलच्या डेटामुळे मी इमिजिएट त्याला मेल कॅम्पेन मधून मेल पाठवू शकतो. की समजा तो तिथे गुटमळतोय, म्हणजे त्याला रेटचा प्रॉब्लेम आहे, मला लगेच लक्षात येतं. मी इमिजिएट त्याला 10% ऑफ, 20% ऑफ किंवा सबस्क्राईब अस आणि आपण लेटेस्ट स्टॉक वगैरे असं काहीतरी टाकून इमिजिएट त्याला मेल करू शकतो. आणि असा मेल गेल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह असेल, त्यावेळेला त्याचा डोक्यात चालू असेल, तर तो कस्टमर माझा होऊन येतो. तर असं एनालिटिक्सचं मेजर करता येतं. याच्यात फक्त हेच नाही बघत, त्याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी बघता येतात. कुठनं आलेला आहे, ही व्यक्ती कुठल्या एरियातनं आलेली, भले US मधनं असेल, UK मधनं असेल, त्याचं लोकेशन ट्रॅक होतं, त्याचं एज आपल्याला अंदाजे कळतं, कारण गुगल प्ले स्टोअरवरती आपला डेटा आपण देताना, साइन इन करताना आपण एज दिलेला असतं, म्हणजे आपण खरंच देतो मोस्टली. खोटं दिलं तरी आपल्या ऍक्टिव्हिटीवरनं. तुम्हाला आता याच्यासाठी एक उदाहरण देतो, तुम्ही सेल्फी फोनवरती फोटो घेतात, बरेच त्याच्यावरती एज दिसतं, एज दिसतं, ते कसं काय दिसतं, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. तोच इथे यूज होतो. जरी तुम्ही एज फोटो टाकलं तर तुमच्या ऍक्टिव्हिटीवरनं गुगलला बरोबर कळतं त्याचं एज साधारण काय असतं. चेहऱ्याच्या सुरकुत्यावरून त्याला कळतं. तो तुम्ही दाढी वाढवा आणि सेल्फी घ्या, माझा 35 दाखवतो आणि दाढी आता केली तर 21 दाखवतो. तर याच्यामध्ये तुम्ही सगळे तुम्हाला किती लोक व्हिजिट करून गेली, काल किती लोकांनी व्हिजिट केलं, आज किती लोकांनी केलं, मागच्या महिन्यात किती लोकांनी केलं, त्यातले लेडीज कोण होते, जेंट्स कोण होते, सगळ्या गोष्टी तुम्ही मेजर करू शकता. समजा मी एखादी माझी वेबसाईट आहे, मी कॅम्पेन करतो एखादं, हे कधी जास्त उपयोगाचं होतं जेव्हा मी गुगल ऍडवर्ड्सला पैसे देतो आणि त्याच्यातनं कॅम्पेन करतो की माझ्या वेबसाईटला लोकांनी यावं, आणि तेव्हा मी मेजर करतो की खरंच माझं कॅम्पेन बरोबर जाते की नाही, लोक येतात की नाही. तर समजा माझं ज्वेलरीचं वेबसाईट आहे आणि मी टार्गेट केलं लेडीज आणि माझ्या वेबसाईटला जेंट्स येतात, म्हणजे माझं कॅम्पेन चुकतं. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही इथनं मेजर करू शकता. तर हे एनालिटिक्स पॉईंट तुम्ही त्या जे मी तुम्हाला अकॅडमी फॉर ऍड सांगितलं त्याच्यातनं तुम्ही बघू शकता. एकदम इझी आहे, काही अवघड नाही. इन्स्टॉल करायचं असतं, वेबसाईटला कोड द्यायचा असतो आणि इमिजिएट तुम्हाला लाईव्ह डेटा दिसायला लागतो. तो कसा बघायचा, काय बघायचा हे त्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मिळेल. आपण त्याचा वेळ घालवत नको. हे असं प्रकारे तुम्हाला दिसतं. हे विजिट्स किती आहेत, ट्रॅफिक कुठनं आले, किती ऑर्गॅनिक आहे, पैसे देऊन किती आहे, रेफरल किती, म्हणजे व्हॉट्सअपवर लिंक केले असेल तर त्या रेफरलमध्ये जातात. कंट्री कुठली आहे, युनायटेड स्टेट्समधनं किती आले, इंडियातनं किती आले, टायमिंग किती वेळ होते तुमच्या वेबसाईटवरती, कधी कधी तेही बघता येतं. समजा वेबसाईट आपण बनवलेली आहे आणि वेबसाईटला कोणीतरी व्हिजिट केली आणि 100 लोकांपैकी 95 लोक इमिजिएट निघून जातात. मग आपलं असं होतं की हे काय होतं, तर थोडक्यात ते पेजेस लोड होत नसेल, आपण खूप डेटा टाकला असेल, मग तुम्हाला तुमच्या साईटमध्ये डेटा कमी करायला पाहिजे. हा सगळा अभ्यास करण्यासाठी हे एनालिटिक्स वापरतात. आलं लक्षात? हे वापरा, खूप याच्यात खूप मजा आहे. जेव्हा तुम्ही करायला लागणार, काम कसं असं माहिती का, एन्जॉय करता यायला पाहिजे काम, तर त्याच्यात मजा आहे. नुसतं काहीतरी आपण करणे मग मजा नाही त्याच्यात. नेक्स्ट गुगल माय बिझनेस. आता हे तुम्ही आज ज्यांचे बिझनेस आहे, ज्यांचे बिझनेस नाही, त्यांनी आज हे मला सगळ्यांनी नंबर शेवटी देणार आहे, मला सगळ्यांनी लिंक पाठवायची. घरी केल्यानंतर गुगल माय बिझनेस वरती तुमचं रजिस्ट्रेशन करायचं. हे फ्री रजिस्ट्रेशन आहे, याच्यातनं तुम्हाला फ्रीमध्ये लीड्स पण मिळतात. कारण याच्यासाठी तुमची वेबसाईट नसली तरी गुगलवरती वन पेज वेबसाईट इमिजिएट तयार होते
एकही रुपया द्यावा लागत नाही. काय काय देतात त्याच्यामध्ये तुम्हाला? तर तुमचे फोटोज देत येतात, तुमचं शॉप असेल, तुमचं ऑफिस असेल, तुम्ही केलेलं काम असेल, तुमचे फोटोज देत येतात, तुमची वेबसाईटची लिंक देता येते, ती नसेल तर त्यांचंच एक वेब पेज तयार होतं. हे अशा पद्धतीने दिसतं. तुमचं गुगलवरती बरेचदा मी असे लोक पाहिले पुण्यामध्ये जे गुगलवरती तुमच्या मॅपवरती लोकेशन करण्यासाठी पैसे देतात, जे इथनं फ्रीमध्ये तुम्ही तुमचं लोकेशन जिथे असाल तिथे फक्त तो लोकेशन बार एंटर करा, ते सेव्ह करा, तुमचं लोकेशन तिथे दिसायला लागतं. उद्या जर गुगल मॅपवर कोणी सर्च केलं तर तुम्ही दिसता. जवळपास 55 लोकांना सोलापूर मी सेट करून दिली. तर हे वापरायला लागा. याचा अजून फायदा काय होतो? गुगलवर जर कोणी आता सोलापूरचा डेटा मला माहिती नाही, पण सोलापूरमध्ये जर गुगलमध्ये कोणी काही सर्च केलं, समजा आता डेंटिस्ट तुमचं सोलापूरमधल्या एका एक्स ठिकाणी तुमचं डेंटिस्टचं आहे की नाही, मी समजा तुमच्या थोडासा जवळ आहे, मी तुमचं डेंटिस्टचं टाकलं, मला ते दिसलं, तर तिथे इमिजिएट डायरेक्शन येतं. जर मी त्या डायरेक्शनवर क्लिक केलं तर इमिजिएट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मला मॅप दिसतो आणि मी जरी आता मी नवीन असेल तरी मी तुमच्या क्लिकपर्यंत पोहोचू शकतो. फायदा काय होतो? बरं, नुसतं मॅप पण नाही, कॉलचं पण बटन असतं. डायरेक्ट तुम्ही कॉल तुमचा नंबर टाकू शकता. याच्यातनं सुद्धा बऱ्याच लिड्स मिळतात आणि तुमचा बिझनेस वाढू शकतो. आणि गुगल मॅप बिझनेस सुद्धा तुम्ही आजच घरी गेल्यावर रजिस्ट्रेशन करा, ते फ्री आहे. त्याचा लिंक्स मला नक्की पाठवा. सर, कुठच्याही पेशंटला डेंटल क्लिनिक नियरली सर्च करतात आणि आपल्या ह्याच्यावर असेल तर लगेच दिसून येतात. लोकल सर्च बटन आहे, लोकल सर्चसाठी वापरतात. त्यासाठी लोकल एसईओ पण वेगळा प्रकार तो ॲडव्हान्समध्ये. लोकेशन मॅपिंग केलं तर त्याचा फायदा आपल्याला होतो. लोकेशन मॅपिंग सगळ्यांनी, ज्यांचे बिझनेस आहे त्यांनी तर 100% कोणाचा आहे तर गुगल मॅपवरती, गुगल बिझनेसवरती केलेला अकाउंट. ज्यांचा आहे त्यांना बेस्ट, त्यांनी नाही त्यांनी नक्की करायचं. नमस्कार, मी श्रीकांत अंजुडगे पाटील, सोलापूर. बाय प्रोफेशन एज्युकेशनल काउन्सिलर आणि मीडिया याचा काय संबंध येतो का? तर तसा फारसा येत नाही, परंतु आत्ता डिजिटल युगामध्ये काय करू शकतो आपण याचा अंदाज आत्ता या वर्कशॉपमध्ये मला येतो आहे. मोशन फिल्म्स आणि आर्टिस्ट परफॉर्मिंग अकॅडमी या दोघांनी हा जो वर्कशॉप आयोजित केलेला आहे, त्या वर्कशॉपमध्ये आम्ही सगळे पार्टिसिपेट झालो आहे आणि ते आम्हाला भरपूर शिकता आलं. पुष्कर मालवणकर पुण्यावरून येऊन त्यांनी आम्हाला डिजिटल सोशल मीडिया आणि बाकीच्या इतर टेक्नॉलॉजीच्या बाबतीत कसं यूज करायचं आणि फ्री कसं करू शकतो. कारण गेल्या 10 वर्षामध्ये 7 वेबसाईट बनवल्यानंतर साधारणपणे 3-3.5 लाख रुपये एक्सपेन्सेस केले, परंतु आता आम्हाला लक्षात येतं की काही वेबसाईट आपल्याला फ्री बनवता येऊ शकतात आणि ते आता आम्हाला इथं शिकायला मिळालं. म्हणजे इथून पुढे जो काही टेक्नॉलॉजीमध्ये किंवा मीडियामध्ये जो आम्ही पैसा खर्च करायचो तो पैसा आमचा वाचतो. ॲडव्हर्टाइजमेंट असो, मार्केटिंग असो, सेलिंग असो किंवा त्याची मॅनेजमेंट असो आणि आपल्या बिझनेसचा, आपल्या ब्रँडिंगचा, आपल्या व्यवसायाचा कशा पद्धतीनं या सोशल मीडियाचा वापर करून आपण त्याचा वाढ करू शकतो, विकास करू शकतो, ते आम्हाला इथे शिकायला मिळालं. त्याबद्दल मी मोशन फिल्म स्टुडिओ आणि आर्टिस्ट परफॉर्मिंग अकॅडमी या दोघांचाही आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला इतका चांगला हॉल इथे अवेलेबल करून दिला आणि या सगळ्या गोष्टी आता आम्हाला शिकायला खूप एन्जॉय करतो आहे. आणि आय होप पुढच्या डिजिटल वर्कशॉपला तुम्ही सगळे MS13 म्हणजे सोलापूरचे सगळे लोक तुम्ही अटेंड कराल असं मी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा सचिन जगताप याचं स्पेशली थँक्स म्हणतो. सचिन जगताप हा एकमेव असा व्यक्ती आहे जो वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधली माहिती आज सोलापुरातल्या लोकांना तो देतो आहे. त्याबद्दल सचिन जगताप, सचिन भोसले आणि गांधी फॅमिली ज्यांनी हा सगळा इथं सगळं अवेलेबल करून दिलं त्या सगळ्यांचं मी आभारी आहे. थँक्यू सो मच.